तुम्हाला काय वाटतं, स्पर्धा परीक्षा खरंच तरुणांचं आयुष्य घडवतात की नकळतपणे ते उद्ध्वस्त करतात? यावर नक्की विचार करा, कारण हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, तर आपल्या संपूर्ण पिढीच्या भविष्याचा आहे. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. स्पर्धा परीक्षा. हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? अधिकारी, लाल दिव्याची गाडी, समाजात मिळणारा मान सन्मान. पण या सगळ्या चकाकीच्या मागे एक दुसरं भयावह वास्तव दडलेलं आहे. चला आज या चक्रव्यूहात आत डोकावून पाहूया की नक्की काय घडतंय. आपल्याकडे एक गोष्ट सर्रास बोलली जाते, नाही का, की पुण्यात किंवा दिल्लीत जाऊन 5-10 वर्ष जीव तोडून अभ्यास केला की सरकारी नोकरी हमखास मिळतेच. पण खरंच असं आहे का? जर असाच विचार आपल्या मनात असेल तर जरा थांबा, कारण हाच विचार कदाचित एका मोठ्या संकटाची सुरुवात असू शकतो. हा आकडा बघा, 15 ते 20 लाख हा फक्त एक नंबर नाहीये. हे आहेत महाराष्ट्रातले ते तरुण जे आज स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहात कुठेतरी अडकून पडले आहेत. एक असं चक्रव्यूह जिथे आज जाण्याचा रस्ता खूप सोपा आहे, पण बाहेर पडण्याचा मार्ग मात्र सहजासहजी सापडत नाही. ही फक्त संख्या नाही, ही आहेत उद्ध्वस्त होणारी स्वप्न आणि वाया जाणारी तरुणाईची कित्येक मौल्यवान वर्ष. चला तर मग या विश्लेषणाच्या आपल्या पहिल्या भागात जाऊया. आपण हे समजून घेणार आहोत की सरकारी नोकरीचं हे स्वप्न हे किती खरं आहे आणि त्यात किती फसवेपणा आहे. या स्वप्नाचा पाठलाग करताना आपली तरुण पिढी नेमकी कुठे आणि कशी भरकटत जाते हे पाहूया. आपण सतत चक्रव्यूह हा शब्द वापरतोय का? कारण या परिस्थितीचं यापेक्षा अचूक वर्णन दुसरा असूच शकत नाही. महाभारतातल्या अभिमन्यूसारखं झालंय. त्याला चक्रव्यूहात शिरायचं कसं हे माहीत होतं, पण बाहेर कसं पडायचं हे माहीत नव्हतं. आज या विद्यार्थ्यांची अवस्था अगदी तशीच झालीये. एक उदाहरण देतो, महेशचं. तो 22 वर्षांचा होता तेव्हा डोळ्यात अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन शहरात आला. आज त्याचं वय आहे 40 आणि तो रिकाम्या हाताने खचलेल्या मनाने परत आपल्या गावी निघालाय. आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची 18 वर्ष फक्त आणि फक्त परीक्षेच्या तयारीत निघून गेली. महेश फक्त एक नाव आहे, त्याच्यासारखे हजारो लाखो जण आज याच परिस्थितीत आहेत. आता जरा या स्पर्धेची दुसरी बाजू बघूया. ही फक्त विद्यार्थ्यांची आपापसातली स्पर्धा नाहीये. याच्या मागे एक प्रचंड मोठी बाजारपेठ, एक इंडस्ट्री उभी आहे. एक अशी इंडस्ट्री जी आपल्या स्वप्नांवर चालते. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या क्षणी आपण तयारीसाठी आपलं गाव सोडून मोठ्या शहरात पाऊल ठेवतो, त्या क्षणापासून आपण विद्यार्थी राहतच नाही, आपण एका अवाढव्य इंडस्ट्रीचे ग्राहक म्हणजे कस्टमर बनतो. आपल्या प्रत्येक गरजेतून पैसा कसा कमवता येईल याचाच विचार केला जातो आणि आपल्याला याची पुसटशी कल्पनाही नसते. हे बघा, ही एक छोटीशी यादी आहे, पण विचार करा. कोचिंग क्लासेसची लाखोंची फी, लायब्ररी किंवा अभ्यासिकेचं महिन्याचं भाडं, मेसचा खर्च, नोट्स काढायला लागणारा झेरॉक्सचा खर्च, इतकंच काय, अगदी तिथला चहाच्या टपऱ्यासुद्धा. या सगळ्यांची मिळून होणारी कोट्यावधींची ओलाढाल ही फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या खिशावर अवलंबून असते. या संपूर्ण प्रवासात फक्त पैसाच जातो असं नाही, पैशापेक्षाही कितीतरी मौल्यवान गोष्टी आपण गमावत असतो. या यशाच्या मागे एक अशी अदृश्य किंमत दडलेली आहे जी अनेकदा आपलं आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकते. इथे एक खूप मोठा धोका आहे जो आपल्याला कळत नाही. आपण 5-6 वर्ष फक्त इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र पाठ करत बसतो, पण तेवढ्या वेळात बाहेरची दुनिया पूर्णपणे बदलून गेलेली असते. आजच्या प्रायव्हेट कंपन्यांना तांत्रिक कौशल्य म्हणजे टेक्निकल स्किल्स असलेले लोक हवे आहेत, पण तयारीच्या काळात आपण हे काहीच शिकत नाही. आणि मग होतं काय? ना धड सरकारी नोकरी मिळते, ना धड खासगी. आणि मग सुरू होतो खरा मानसिक छळ. नातेवाईक, मित्र, शेजारी भेटणारा प्रत्येकजण एकच प्रश्न विचारतो, काय रे, रिझल्टचं काय झालं? ह्या एका प्रश्नाच्या भीतीनं आपण हळूहळू सगळ्यांपासून दूर जायला लागतो. लग्न, समारंभ सगळं टाळलं जातं आणि हा एकटेपणा आपल्याला नैराश्याच्या गर्तेत ढकलतो. हे सततचं अपयश माणसाला आतून पोखरून टाकतं आणि यातूनच आजची तरुण पिढी ऑनलाईन जुगार, शेअर मार्केटमधलं धोकादायक ट्रेडिंग आणि अगदी दारू सिगारेटसारख्या व्यसनांच्या आहारी जाताना दिसतीये. हे नैराश्याचे खूपच गंभीर आणि धोकादायक परिणाम आहेत, ज्याकडे आपलं सर्रास दुर्लक्ष होतं. यात क्लासेसची भूमिका तर खूपच मोठी आहे. ते काय करतात? जे 50 विद्यार्थी यशस्वी झाले त्यांचे भले मोठे फोटो लावतात आणि जाहिरात करतात. पण माझा प्रश्न हा आहे की त्यांच्याच क्लासमधून जे 5000 विद्यार्थी अयशस्वी झाले त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारायला हवा. मग या सगळ्याचा अर्थ असा आहे का की स्पर्धा परीक्षा देऊच नाहीत? नाही, अजिबात नाही. मुद्दा तो नाहीये. पण त्या कशा द्यायच्या हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला तर मग या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग काय असू शकतो ते पाहूया. आपल्याला एक हुशार योजना बनवावी लागेल. यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे स्वतःला एक डेडलाईन द्या. 2 वर्ष किंवा फार तर 3 वर्ष. या काळात जीवाचं रान करा, प्रचंड प्रामाणिक प्रयत्न करा. पण समजा यात यश मिळालं नाही तर तिथेच अडकून न राहता मोठ्या मनाने मान्य करा आणि दुसरा पर्यायी मार्ग निवडा. एक गोष्ट समजून घ्या, सरकारी नोकरी हेच काही सर्वस्व नाही. आज जग खूप बदललंय. पत्रकारिता, डिजिटल मार्केटिंग, आधुनिक शेती किंवा IT सारख्या क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. असे हजारो तरुण आहेत ज्यांनी वेळेत योग्य निर्णय घेतला आणि आज ते एखाद्या क्लास 1 ऑफिसरपेक्षा जास्त यशस्वी आणि समाधानी आयुष्य जगत आहेत. म्हणूनच मला वाटतं आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी मिळून यशाची आणि हुशारीची व्याख्याच बदलायला हवी. यश म्हणजे फक्त सरकारी नोकरी मिळवणं ही संकुचित व्याख्या आता बदलायलाच हवी. एक वाक्य कायम लक्षात ठेवा,
जिनियस किंवा बुद्धिमान तो नाही जो आयुष्यभर फक्त एकाच गोष्टीसाठी लढत राहतो. खरा जिनियस तो आहे ज्याला आपली मर्यादा ओळखून, परिस्थिती ओळखून, कुठे थांबायचं आणि कधी मार्ग बदलायचा हे वेळेवर कळतं. आणि हा निर्णय घेण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं. आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लक्षात ठेवा, एका परीक्षेत आलेलं अपयश हे तुमच्या संपूर्ण आयुष्याचं अपयश कधीच ठरवू शकत नाही. तुमची किंमत, तुमची ओळख, तुमचं आयुष्य एका परीक्षेच्या निकालापेक्षा खूप खूप मोठं आणि मौल्यवान आहे. त्यामुळे भावनिक होऊन आयुष्य वाया घालवण्यापेक्षा बुद्धिमान बना आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. तर मग या सगळ्या विश्लेषणावरून शेवटी प्रश्न तोच उरतो. तुम्हाला काय वाटतं? स्पर्धा परीक्षा खरंच तरुणांचं आयुष्य घडवतात की नकळतपणे ते उद्ध्वस्त करतात? यावर नक्की विचार करा, कारण हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही तर आपल्या संपूर्ण पिढीच्या भविष्याचा आहे.